बॅक टू VS ब्लॉग्स. तर कसे आहात सर्वजण? होप सगळे मजेत असाल. तर आज संडे आहे, यांचं सुट्टी असते यांना संडे, आणि सकाळपासून ब्लॉग चालू करायचा आहे पण खूप उशीर झाला आहे. म्हणजे सकाळपासून उठल्यापासून कामच चालू होते, डेलीचे जे आपले काम असतात. घर साफ करायचं, आंघोळ्या, कपडे, जेवण. नाश्ता नव्हता केला अजून, डिरेक्ट जेवणच बनवलं दुपारी. सो त्यानंतर मग शंभूला जेवायचं, झोपायचं, त्यामुळे वेळच वाटला नाही आणि म्हटलं जाऊ त्या ठीक आहे नंतर चालू करावं ब्लॉग. तर आत्ता वाजले 3 आणि शंभूची आज लवकर झोप झाली आहे. एरवी तो 4पर्यंत झोपत असतो, बट आज लवकरच झाली आहे त्याची झोप. आणि आज माझा बर्थडे पण आहे, म्हणजे आज मला 23 वर्ष कंप्लीट झालेली आहेत. 24 लागल, 24. हां, पहिले काही दिवस असे पण व्हायचे की खूप एक्साइटमेंट असायची बर्थडेला, शाळेत जायचं, नवीन ड्रेस घालून, हे सगळं असायचं. बट आता असं काही नाही आहे. सो चाललं आहे जसं चाललं आहे तसं. सो ठीक आहे, चला बघू अजून पुढे जसं जसं मोठं होतं आपण तसं तसं अजून एक्साइटमेंट आपली कमी होत जात असते म्हणजे माझी होती, बाकीच्यांची माहीत नाही मला. सो बघा आमचा पिलो आता इथे खेळतो. सो आजचा ब्लॉग कंटिन्यू करा, बघूयात आज कसं सेलिब्रेशन वगैरे होतं. काही आयडिया नाही आहे आणि काही ठरवलं पण नाही आहे. हे ठरलं आहे फक्त की अश्विनी, भाऊजी आणि आमची परी हे तिघंजण येत आहे इकडे. सो आता ते येतील, त्यांना स्वयंपाक बनवायचा आहे जेवायला मला. तर जेवण बनवते मी आता, ते आल्यानंतरच बनवणार आहे कारण गरम गरम खातील ते. आणि त्यानंतर शंभूचं जेवण होईल 5 वाजता, चहा पाणी वगैरे. सो बघूयात, चला ब्लॉग कंटिन्यू करा. हे आमचं पोरगा बघा, थोडा दरवाजा उघडा दिसला की लगेच बाहेर पडायला, लगेच बघायचं. हे बघा, हे बघा, मध्ये चल मध्ये चला, जाऊ का मी? जाऊ मी मध्ये? तुझे काय हा कसं पळत. बाय बाय, चल बाय. तर मी बघा आतमध्ये आली, मला मागे पळत लगेच. ये चल आला गेला, परत गेला तो. लगेच पळत आहे लगेच. सो आमचा दिवस असाच चाललेला होता, आमचा काही प्लॅनच नव्हता काही करायचा. तर त्यानंतर भाऊजीचा फोन आला की आम्ही येतोय म्हणून. तर त्यानंतर आम्हाला आळंदीला पण जायचं होतं, बट शंभू झोपला होता, त्यामुळे आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही जाऊन या, आता शंभू झोपला आहे, आम्ही काय असं जात असतो सारखं. ते जरा लांब राहतात म्हणून त्यांचं येणं होत नाही इकडे, त्यामुळे त्यांना म्हणलं तुम्ही जाऊन या. तर तिकडून त्यांना यायला थोडं बरंच लेट झालेला. त्यानंतर आम्हाला भाऊ आई गावाकडे सध्या थोडे दिवस झालं, तर त्यांना औषध गोळ्या द्यायच्या होत्या, तर ते तिकडे गेलेले औषध गोळ्या द्यायला दोघंजण. आणि तोपर्यंत आमची इथं मस्ती चालू होती. तर परी इथं खेळत होती आणि शंभू बसला होता मस्त तिच्या मांडीवर. पण परी जेव्हा इथे चढायला लागली, त्याला पण असं वाटायला की मला कधी जायचं आहे तिथे, मला पण जाऊ दे. सो त्यानंतर त्याला पण त्या बेडवर जायचं होतं, तिथे बसायचं होतं. आणि त्यानंतर बहीण भावाचं लाड प्रेम चालू होतं. सो अजून एवढे मोठे नाही आहेत, छोटेच आहेत, बट एवढं छान बघा, तुम्हाला दिसलं जातं पुढचं रिॲक्शन. बघूयात. तिकडे पुढे राहते तेवढं तोलत नाही ते. मला हिची लई भीती वाटती पडायची. ये इथं. तर ते दोघं खेळत होते. त्यानंतर त्यांचं खेळणं झालं, मग चालू होते शंभूची ओरडाओरड. तर मग बाहेर थोडंसं आणलं मी त्याला आणि अश्विनीला म्हटलं घे तू त्याला, कारण परीला तहान लागलेली. आणि मोबाईल पण आणायचा होता मला, कारण त्यांना फोन लावायचा होता. कारण आम्हाला कळतच नव्हतं काय आवरायचं आहे, नाही आवरायचं आहे, काय करायचं आहे, नक्की जेवायला बनवायचं आहे की काय. सो त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही आवरा, आपण बाहेरच जाऊयात. तर त्यानंतर आम्ही आवरलं फटाफट आणि साड्या घालायच्या होत्या, बट अजून वेळ जाईल म्हणून आम्ही काय केलं, पटकन ड्रेस वगैरे घातले आणि यांना पण आवरा म्हटलं आणि सगळेच पटकन निघालो. सो फर्स्ट आम्ही केक घ्यायला गेलतो. तर तिथे चालू होतं की केक कोणता घ्यायचा आहे, कारण 4 जण होतो, 4च्या चॉईस वेगळ्या वेगळ्या. तर त्यामध्ये आम्हाला एक चॉईस करायचा होता. सो मग मला विचारून चॉईस केला त्यांनी आणि मी ब्लॅक फॉरेस्ट म्हणून असा केक सांगितला. पण तिथे नव्हता म्हणून चॉकलेट केक घेतला आम्ही, साईडला दिसतोय तो. तर केक वगैरे घेतला आणि लगेच आम्ही हॉटेलला जायला निघालो.
सो हॉटेलला गेल्यानंतर सगळ्यात आधी ठरवलं की केक कट करूयात, कारण आमच्याकडे छोटे छोटे बाळ आहेत, कारण ते नंतर धिंगाणा घालते, त्यामुळे आपण आपलं काम पटकन आटपून घेऊयात. सो सेलिब्रेशन पहिले चांगलं झालं पाहिजे, बाकीचं तर काय होतच राहतं जेवण वगैरे. बट त्याआधी आम्ही काय केलं, सेलिब्रेशन करायला चालू केलं. आणि परी फर्स्ट टाईम माझ्यासोबत होती केक कट करताना, कारण तिच्या बड्डेलाही मी नव्हते आणि याआधी जे बर्थडे झाले किंवा ॲनिव्हर्सरी झाले त्यावेळेस आम्ही सोबत नव्हतो, कारण आमच्याकडे आता छोटे बाळ आहेत. सो थोडंसं ट्रॅव्हलिंग करायला आम्हाला इझी नाही जात आहे, कारण पाऊस वगैरे असतो, तर आम्ही पण जरा स्किपच करतो जायचं. आता ह्या वेळेस काय झालेलं, परी बऱ्यापैकी मोठी झाली आहे आता, तिला आता 2 वर्ष होतील फेबमध्ये, तर ते आता छान प्रकारे ट्रॅव्हल करू शकतात आणि ती बसती पण छानमध्ये. सो ते इकडे आलेले, तर आम्ही पण थोड्या दिवसांनी शंभू थोडा मोठा झाला की ट्रॅव्हलिंग चालू करू इकडे तिकडे जायला, त्यानंतर फिरायला पण जात जाऊ आम्ही. तर इथे मस्त आमचं सेलिब्रेशन चालू होतं फॅमिलीचं. परी माझ्याच्याने आवडतच नव्हती, कारण तिला एवढा केक आवडतो हे मला आज माहीत झालं, आणि ती सारखं केक खायला मागत होती, त्यामुळे मी तिला अश्विनीकडे दिलं. कारण बाळांना स्वीट तर दिलंच नाही आहे पहिले 1 वर्ष, पण त्यानंतरही कमी कमीच दिले, म्हणजे तर तिला आता 2रं वर्ष चालू, तरी पण आम्ही थोडं थोडंच देते, खूप जास्त नाही देते. सो ते खूप चांगले हेल्थसाठी, त्यामुळे सगळ्यांनी म्हणण्यापेक्षा अश्विनी भाऊजी पण नाही देत परीला, आणि मी शंभूला पण नाही देते. सो आमच्या घरामध्ये तरी आम्ही स्वीट बाळांसाठी नाही देते. सो हे चांगली गोष्ट आहे. त्यानंतर इथे परीचं बघायचं तोंड कसं झालं आहे, फार हनुमानसारखा तिने केक खाल्ला आहे. त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केले, जास्त काही क्लिप्स घेतल्या नाहीत. सो जेवण आलं आमचं, आणि त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं. आमची परी काही शांत बसत नव्हती, इकडे शंभून तिकडे परी. सो आम्ही जेवण वगैरे केले, आम्ही पटकन आटपून घेतलं, आणि व्लॉग मी इथे सेंड करते. कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आमची फॅमिली पण कशी वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. सो चलो बाय.